महिलांचे दागिने चोरणारी 7 जणांची टोळी अखेर जेरबंद करण्यात आली। गणेश श्रीकांत लोंढे वय 22, परशुराम सुरेश साळवी वय 38, अतुल उर्फ नागेश दत्तू पवार वय 26, किशोर शंकर मोरे वय 26, आकाश गोविंद गायकवाड वय 20, शशांक उर्फ शम्या सुरेश कुडले वय 24, सनी उर्फ भारत सोमनाथ सोनवणे वय 19 अशी आरोपींची नावे आहेत। गेल्या 2 वर्षात त्यांची दागिने हिसकावण्याचे 19 प्रकार केले होते। या आरोपींनी दत्तवाडीतील अतुल उर्फ नागेश पवार यांची काळ्या रंगाची मोटरसायकल घेऊन दत्तवाडी, सहकारनगर, बालाजीनगर, धनकवडी, सातारा रस्ता अशा ठिकाणी महिलांचे दागिने हिसका मारून तोडून नेऊन चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यांच्या ताब्यातून दागिन्यांसह 4 मोटारसायकलीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत। त्यांच्याकडून दागिने खरेदी करणाऱ्या 2 सराफांना पोलिसांनी गजाआड केले आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर यांनी दिली। पोलीस उपायुक्त रामनाथ पोकळे, सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड उपस्थित होते। गुन्हे पोलीस निरीक्षक दीपक आर्वे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक संपत पवार तसेच शंकर कुडले, गुरु नाईक, रामचंद्र पवार, तानाजी निकम, सुधीर मनोळकर, गणेश सुतार, सुरेश सावंत, संजय भेगडे, अशोक गवळी यांनी या प्रकरणाचा तपास केला। लोंढे हा घरफोड्या करणारा आरोपी असून त्याचा साथीदार साळवे याच्यासह चोरीचे मंगळसूत्र विकण्यासाठी पर्वती दर्शन भागात जाणार असल्याची माहिती दिनांक 25 रोजी पोलीस नाईक रामचंद्र पवार यांना समजली। त्यानुसार सापळा लावण्यात आला। सखोल चौकशीत साळवे याने साथीदारांसह अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले। दत्तवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे कर्मचारी पवार आणि तपास पथकाचेच अधिकारी यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी 25 तारखेपासून विशेष परिश्रम घेऊन मिळालेली माहिती व्यवस्थितरित्या विश्लेषण करून एकूण 7 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। या 7 आरोपींकडून पुणे शहरातील 20 साखळी चोरीचे किंवा चेन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास त्यांना यश मिळालेलं आहे। या आरोपींनी हे गुन्हे 2011 पासून केले असल्याचं आढळून आलेलं आहे। 2011चा एक गुन्हा, 2012चे 13 गुन्हे आणि 2013चे 6 गुन्हे असे गुन्हे उघडकीस आणण्यास दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या स्टाफला यश मिळालेलं आहे। गणेश लोंढे, परशुराम साळवे, नागेश उर्फ अतुल दत्तू पवार, किशोर शंकर मोरे, शम्या उर्फ शशांक सुरेश कुडले, आकाश गोविंद गायकवाड, सनी उर्फ भारत सोमनाथ सोनवणे अशी 7 आरोपींची नावं आहेत। या 7 आरोपींच्या समवेतच चोरीचं सोनं जे घेतात असे 2 सराफी दुकानदार देखील पोलीस स्टेशनने आज रोजी अटक केलेले आहेत। जवेर ताराचंद गुंगलिया, मंगळवार पेठ, पुणे, गोविंद अनुपचंद व्यास, जय भवानी अपार्टमेंट, पर्वती, पुणे अशा 2 सराफी व्यावसायिकांना देखील आज पोलीस स्टेशनने अटक केलेला आहे। या अटक केलेल्या गुन्हेगारांकडून एकूण 426 ग्रॅम सोनं, त्याचप्रमाणे 4 मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेला आहे। सुरुवातीला जे 2 गुन्हेगार होते, गणेश लोंढे आणि परशुराम साळवे, यांनी काही गुन्हे केल्यानंतर गणेश लोंढेने काही त्याच्यासोबत इतर गुन्हेगार घेतले आणि स्वतः वेगळे गुन्हे केले। त्याचप्रमाणे साळवेनी वेगळे गुन्हे केले असं निष्पन्न झालेलं आहे आणि अशा प्रकारे प्रत्येक वेळी या गुन्ह्यांमध्ये नवीन गुन्हेगारांचा ते समावेश करत होते। या गुन्हेगारांच्याबद्दल पूर्वीचं देखील जे रेकॉर्ड मिळालेलं आहे ते 324, 302 किंवा बॉडी ऑफेन्सेसचं रेकॉर्ड मिळालेलं आहे। या गुन्हेगारांकडे अद्याप तपास चालू आहे। सर्वांची 2 मार्चपर्यंत पोलीस कस्टडी आहे। त्याच्यानंतर या गुन्ह्यामध्ये तपास चालू राहील। कशा पद्धतीने चोरी करायची? हे मोटरसायकल्स वर येऊन त्यांच्या स्वतःच्या नावे ह्या मोटरसायकल्स असायच्या आणि ह्या मोटरसायकलवरती येऊन शक्यतो जी महिला एकाकी असेल अशा महिलेच्या गळ्यातील चेन जबरीन चोरून नेणं, अशा तऱ्हेने त्यांनी हे सर्व चेन चोरीचे गुन्हे केलेले आहेत।